कुंभ राशी, नशिबात ग्रहयोग सुरू. 24 तासात 3 मोठ्या गोड बातम्या मिळणार. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या लोकांनो, तुम्हाला खरोखरच तुमचे नशीब बदलताना पाहायचं असेल तर तुमच्यात सत्य ऐकण्याची हिंमत ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या भाग्याची दिशा बदलली. ही काही सामान्य राशी भविष्य नाही, हा शनी महाराजांचा आदेश आहे. आता तयार राहा, कारण आज मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुमचा आत्मा थरारेल, पण तुमचे नशीब मात्र चमकेल. कुंभ राशींच्या लोकांनो नमस्कार. आम्ही मनापासून तुमच्या जीवनात 3 मोठ्या अद्भुत घटना घडणार आहेत, त्याची आनंदाची बातमी तुम्हाला आज मी सांगणार आहे. हो मित्रांनो, अगदी बरोबर ऐकले. आता तुमच्या जीवनात फक्त आनंद येणार आहे, पण लक्षात ठेवा, शनी महाराजांचे हे 3 गुप्त संदेश तुमचे जीवन बदलू शकेल. जो कोणी शनी महाराजांचा खरी भक्त असेल त्यांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून शनी महाराजांची कृपा तुमच्यावर बरसेल. आता सावध राहा, कारण शनिदेवांनी तुमच्यासाठी 3 रहस्यमय संदेश पाठवले आहेत. ज्या गोष्टींचा जन्मात कधी घडल्या नव्हत्या त्या आता येणाऱ्या 7 दिवसात घडतील. वरच्या देवाच्या न्यायालयात उशीर होतो, पण अंधार नाही. आता वेळ बदलली आहे. शनी महाराजांनी यावेळी तुमच्या बाजूने स्पष्ट निर्णय दिले आहे. ज्या लोकांनी तुम्हाला रडवले तेच आता तुमच्या चरणांवर लोळण घेईल. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत होते तेच आता तुमच्या स्तुतीची गाणे गातील. आता तुमच्या नावाचा डंका प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक कोपऱ्यात वाजेल. जे लोक कधीच तुमची मुस्कान मिटवण्याचा प्रयत्न करत होते ते आता तुमच्या यशाने तेजाने जुळतील, कारण शनी महाराज न्यायप्रिय आहेत आणि यावेळी न्याय तुमच्या बाजूने आहे. तुमच्या जीवनात 3 संकेत उतरणार आहेत. एक म्हणजे तुम्हाला धन देईल, दुसरा म्हणजे तुमच्या शत्रूंना नष्ट करेल आणि तिसरा म्हणजे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडेल. यासोबतच एक चेतावणी देखील आहे. येणाऱ्या 7 दिवसात तुम्हाला 3 गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यातील पहिली गोष्ट, कोणत्याही आपल्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जे लोक गोड बोलतात ते सर्वात खोल जखम देतात. तुमचा एखादा जवळचा माणूस आहे जो तुमच्या यशावर जळतो, त्याच्यावर लक्ष ठेवा, कारण तोच तुम्हाला नुकसान पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट, तुमच्या योजना कोणाशी सामादायिक करू नका. जोपर्यंत यश पूर्णपणे तुमच्या हातात येत नाही, तुम्ही काय करणार आहात हे कोणालाही सांगू नका, कारण जेव्हा लोक तुमचं तेज पाहतात तेव्हाच ते तुमच्यासाठी अंधार निर्माण करू लागतात. तिसरी गोष्ट, तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. येणाऱ्या दिवसात असा क्षण येईल जेव्हा घरात वादाची परिस्थिती निर्माण होईल. कोणताही जवळचा व्यक्ती तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही त्यावेळी राग दाखवला तर त्याचे परिणाम खूप मोठे होऊ शकतात. म्हणूनच जेव्हाही कोणी तुम्हाला चेतावणी देईल तेव्हा शांत राहा. फक्त हसा आणि शांत व्हा, कारण शांतीमध्ये शक्ती दडली आहे. आता त्या घटनांबद्दल बोलूया ज्या येणाऱ्या 7 दिवसात तुमचे जीवन बदलून टाकेल. पहिली घटना धनलाभाशी जोडलेली आहे. जी या कामी आत्तापर्यंत अडकलेली होती ती अचानक वेग पकडतील. वेगवेगळ्या दिशेने धनाचे आगमन होईल. तुमची मेहनत आता रंग आणणार आहे. दुसरी घटना, तुमचा एक जुना शत्रू पराभूत होईल. ज्या व्यक्तीने तुमच्या पाठीमागे चालली होती ती आता त्यांच्या कर्माची शिक्षा भोगेल. शनी महाराजांची दृष्टी आता त्यांच्यावर पडली आहे. आतापासूनच तुमचे शत्रू तुमच्या डोळ्यात बघायला घाबरतील. तिसरी घटना, तुमचा आत्मविश्वासाचा पूर्ण जन्म होईल. जी तुमच्यासाठी दूर गेले होते, ज्यांनी तुम्हाला चुकीचे समजले होते ते आता तुमच्याकडे परत येतील. म्हणतील, आम्हाला माफ करा. पण लक्षात ठेवा, या शुभ काळासोबत राहूची चाल देखील सक्रिय होत आहे. पाणी, आग आणि विजेशी जोडलेल्या वस्तूंपासून सावध राहा. कोणत्याही प्रकारची बेसावध कृती करू नका. जर तुम्ही समजूतदारपणा आणि संयम कायम ठेवला तर प्रत्येक मोठे संकट टळेल. आता एक अत्यंत प्रभावी उपाय ऐका. शनिवारी रात्री एका लोखंडी वाटीत मोहरीचे तेल भरा. त्यात तुमचा चेहरा पहा आणि तेथील जिथे तुमचे मंदिर जवळ असेल त्या मंदिरात दान करा. असे केल्याने शनी महाराजांचा कोप शांत होतो आणि जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या त्रस्त असाल तर सोमवार शनिवार 2 मूठ गहू, यामध्ये 2 केशराचे धागे आणि तुळशीचे 11 पाने मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण पिठात मिसळा आणि त्याची भाकरी बनवून खा. माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि धनाचा प्रवाह सुरू होईल. आणि शुक्रवारी एका लाल कपड्यात गुंडाळलेले चांदीचे नाणे मातीच्या भांड्यात ठेवून त्यावर गहू किंवा तांदळावर भरा आणि ते घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवा. हा धनवृद्धीचा अचूक उपाय आहे. बुध आणि शुक्र यांचा प्रभावाविषयी बोलूया. जर तुमच्या जीवनात गैरसमज वाढत असतील, लोक तुमच्या भावना समजत नसतील किंवा नात्यांमध्ये थंडपणा असेल तर बुधवारी 5 मोठे हिरवे मूग कोणत्याही मंदिरात दान करा. आणि शुक्रवारी नेहमी एक चांगले घड्याळ घाला. थोडासा सुगंध लावून घराबाहेर पडा आणि पांढरा रुमाल तुमच्या खिशात ठेवा. हे उपाय बुध आणि शुक्राला संतुलित करतात आणि जीवनात प्रेम आकर्षित करतात आणि स्थिरता आणतात. तुमची सर्वात मोठी वेदना ही आहे की लोक तुमचे सत्य समजत नाहीत, पण आता ईश्वर स्वतः इच्छितात की तुमचा प्रकाश प्रत्येक अंधारातून मिटवून टाकतो. म्हणजे लोक तुम्हाला रोखत होते तेच लोक आता तुमच्या नावाने चर्चा करतील. दुर्गा माता कृपा, शनिदेवाची आशीर्वाद तुमच्यावर आहे. तुमच्या जीवनात जो अंधार होता तो हळूहळू मिटणार. तुमचे नशीब आता पलटी घेणार. फक्त एक काम करा, या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. 3 वेळा जय शनिदेव महाराज लिहा, कारण जो
ही शपथ पूर्ण करेल त्याचा येणारा आठवडा त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात भाग्यशाली आठवडा होईल. अत्यंत संवेदनशील आहे. याच कारणांमुळे तुम्ही वारंवार भावनांच्या आहारी जाऊन फसले जातात. यांच्याशी जोडलेली तुमची दुसरी मोठी अडचण ही आहे की तुम्ही कोणालाही नाही म्हणू शकत नाही. तुमचा स्वभाव इतका कोमल आहे जेव्हा कोणताही व्यक्ती त्याच्या दुःखाची गोष्ट सांगतो, मग ती खरी असो वा खोटी, तुम्ही आतून विरघळून जाता. तुम्ही त्याच्या बोलण्यावरून विश्वास ठेवता आणि इच्छा असूनही नकारू शकत नाही. याच कारणामुळे तुम्ही अनेक वेळा मूर्ख देखील बनला आहात. समोरचा माणूस फक्त तुमचा उपयोग करत आहे हे तुम्हाला चांगले माहीत आहे, तरीही तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमच्या संसाधनांचा फायदा घेतला जातो, तुमच्या धनाचा वापर केला जातो आणि शेवटी तुम्ही रिकामे हाती उभे राहता, सर्व काही शांतपणे सहन करत. ही तुमची एक गहन वेदना आहे ज्यातून आता बाहेर पडणे अनिवार्य झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगणार नाही की तुमचे हृदय कठोर करा, कारण तुमची प्रकृती तशी नाही. देवानेच तुम्हाला करुणामय आणि भाऊ मन दिले आहे. तुम्ही कोणालाही परके मानत नाही, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी म्हणतात. पण आता तुम्हाला ही कला शिकवावीच लागेल की आवश्यक पडल्यास नाही म्हणणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. नाहीतर हे जग तुमच्या या भल्या माणसांचा वारंवार फायदा घेईल. मग तू यावेळेस धन असो वा मानसिक संतुलन. 58% उर्फ शुक्र आकर्षण मोह निर्माण करणारा ग्रह आहे, जो लोकांना तुमच्याकडे खेचतो. पण नंतर जे चाली चालतात ते बुध एक भोळा आणि मासूम प्रवृत्तीचा ग्रह आहे. जगाच्या जटिलता समजून घेण्यात असमर्थन राहतो, सरळ त्याच्या जाळ्यात अडकून राहतो. कारण तुमच्या जीवनात दोन्ही ग्रह प्रभावित होतात, बुध आणि शुक्र. त्यामुळे तुम्हाला वारंवार हानी सोसावी लागते. बुधवारी व्यवसाय आणि उत्पन्नाच्या साधनांशी संबंधित आहे, तर शुक तुमच्या इच्छा, भोग, विलास, आकर्षणाशी जोडलेला असतो. आता वेळ आली आहे तुम्ही या दोन्ही ग्रहांना समतोलनात आणा. तो ग्रह जो तुम्हाला मनाला संतुलन प्रदान करतो, तुमच्यामध्ये खऱ्या प्रेमाची भावना जागृत करतो, त्या लोकांना तुमच्या जीवनात आणतो जे तुम्हाला खरोखर आपले मानतात. जेव्हा बुध अनुकूल असतो तेव्हा तुमचा सरळ स्वभावच तुमचे वरदान बनतो. पण जर हाच ग्रह पीडित झाला तर तीच सरलता त्रासाचे कारण बनते. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता तेच तुमच्यापासून दूर जातात, तुमच्या चांगुलपणाचा चुकीचा अर्थ काढतात आणि तुमची भलाई देखील उलट परिणाम दाखवू शकते. म्हणूनच आता वेळ आली आहे आपल्या बुधला मजबूत करण्याची. तर काय करायचे आहे, लक्ष द्या. हिरव्या रंगाशी जोडलेल्या वस्तूंचे दान करा. तुम्ही हिरवे वस्त्र, हिरव्या रंगाचा रुमाल, हिरवी मूग डाळ कोणत्याही गाईला खाऊ घाला. मंदिरात भेट देऊ शकता. जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा सोबतच एक हिरव्या कापडाची पिशवी घेऊन जा आणि त्यात 5 मूठ किंवा 5 हिरवे मूग भरून घेऊन जा. हे दान कोणत्याही मंदिरात करा आणि प्रक्रिया सलग 5 बुधवारपर्यंत पुन्हा करा. तुम्ही स्वतःलाच पाहाल, तुमच्या मनाला एक विशेष आराम मिळेल. तुम्हाला आता आतमध्ये शांती जाणवेल, कामकाज किंवा करिअरमध्ये सुधारणा दिसेल. बुधवारी जर तुम्ही गणेशाच्या मंदिरात जाऊन हे दान केलं तर त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढलेला दिसेल. फक्त दान करायला जाताना मागे वळून पाहू नका. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.